मराठी मुलाच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे. 6व्या सेक्स कथेचे नाव आहे शेजारच्या काकूंचा खेळ. माझं नाव आहे रौनक. माझ्या घरी मी, आई, बाबा आणि बहीण राहतो. आम्ही नाशिकमध्ये आहे. एका मोठ्या अपार्टमेंटमध्ये राहतो. आमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये एक काकी राहतात. त्यांचे वय 47 असेल. त्यांची मुलं आहेत ती बाहेरच्या देशात शिकायला आहेत. त्यांचा नवरा आहे तो एका मोठ्या कंपनीत कामाला आहे. माझी 12वी झाली आहे, त्यामुळे मी घरातच असतो. माझी बहीण आहे ती कॉलेजला आहे. बाबा कामावर आहेत. आई एका शाळेमध्ये शिक्षक आहे. मी आमच्या घरी दिवसभर एकटाच असतो. मी घरात असल्यामुळे काकी ना घरात काय सामान आणायचे असेल तर त्या मलाच सांगतात. मी ते घेऊन येतो. एक दिवस मी खेळायला चाललो होतो. सकाळी 10च्या दरम्यान काकींनी मला बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं त्यांच्या घरात रात्री जेवायला पाहुणे येणार आहेत, त्यामुळे मला सांगितले चिकन आणायला. मी बोललो, काकी खेळायला चाललो आहे. खेळून झालं की मी येताना घेऊन येतो. तर त्या बोलल्या, येताना आठवणीनं घेऊन ये असं बोलल्या. मी बोललो, हां मी जातो खेळायला आता, आणि मी तेथून खेळायला गेलो. माझे सगळे फ्रेंड ग्राउंडवर खेळायला गेले होते. मी ग्राउंडवर खेळायला गेलो. तोपर्यंत मोठा पाऊस आला म्हणून खेळणं बंद केलं. मी चिकन घेऊन घरी गेलो तर काकीच्या घराचा दरवाजा ओपन होता. मी आत गेलो तर काकीचा गाऊन त्यांच्या हॉलमध्ये पडला होता. दरवाजाच्या बाजूला एक चप्पल होतं. मला वाटलं काहीतरी आत चालू आहे म्हणून मी हाक मारली नाही. त्यांच्या रूमकडे बघायला गेलो. काकी होत्या त्या कोणाच्या तरी अंगावर होत्या. मला तो माणूस दिसत नव्हता. त्या माणसाने त्यांना पकडून धरलं होतं. त्या म्हणत होत्या, बाहेरचा दरवाजा ओपन आहे, तो बंद करतो. तो माणूस काय बोलत नव्हता. तो काकीच्या अंगावर हात फिरवत होता. काकी नुसती पॅन्टी आणि ब्रावर होती. काकीची मला फक्त डिक्की दिसत होती. काकीची डिक्की एवढी मोठी होती. मला असं वाटत होतं मी तिथं जाऊन तिच्या मागे तिच्या डिक्कीमध्ये माझा आत टाकावा असं मला वाटू लागलं होतं. त्या माणसाने काकीची ब्रा काढून टाकली. त्याने काकीचे मोठमोठे बॉल एक एक करत तोंडात घेऊ लागला. तशी काकी पण त्या माणसाला एक एक करून तोंडात देत होती. तशी काकी कणू लागली होती. त्या काकांनी 10 मिनिटे एकवर तोंडात घेतली. काकी बोलू लागली, अहो करा की आता, तुमचा आत टाका असे बोलू लागली. मला वाटले काकींचा नवरा आहे तो, म्हणून काकी तशी बोलत आहे. त्यांनी उठवले काकीला आणि ते पण उठले. मी ते बघितलं. काकींचा नवरा नव्हता, ते तर माझे बाबा होते. मला 5 मिनिट काय कळले नाही. माझे बाबा असे कसे करू शकतात? असं कसं असेल? आई असून बाबा हिच्याकडे का येतात असे विचार येत होते. तेवढ्यात बाबांनी काकीला तोंडात दिला. काकीने तो त्यांचा 7 इंच तोंडात घेतला. काकी एकसारखा घेत होती. बाबा काकीला बोलत होते, तुझं वय 47 वाटत नाही, तू 40ची वाटतेस. माझ्या बायकोला पण असं घेता येत नाही आणि तिला माझा मोठा सण पण होत नाही. एकच शॉट काढल्यावर बास म्हणते. तुला 3 ते 4 काढले
तरी तुला काय होत नाही, म्हणून मी तुझ्याकडे येतो. तुझ्याकडे आल्यावर माझं मन भरतं. असे बोलता बोलता त्यांनी काकींना उठवले आणि बेडवर झोपवले. बाबांचा मोठा पण होता आणि जाड पण होता. काकीला झोपवले. तिच्या मांड्यांच्या मध्ये गेले. बाबांनी आपला 7 इंच काढला आणि आईच्या बुकीवर ठेवला. त्यांनी सेट केला. लगेच त्यांनी आत टाकला. आत टाकल्यावर काकीच्या तोंडातून आवाज आला, ऐक. काकीची ओली झाली होती. बाबांचा तिने तोंडात घेऊन ओला केला होता. त्यामुळे आत नीट गेला आणि आत बाहेर नीट होत होता. बाबांनी जरा स्पीड वाढवली. तशी काकी बोलली की हळू करा, जरा हळू करा. बाबा जरा हळूहळू करू लागले. हळूहळू करत होते. काकी पण बोलू लागली, माझा नवरा मला काहीच करत नाही. मी तुम्हालाच नवरा म्हणते. माझा नवरा बघत पण नाही माझ्याकडे. तुमच्यामुळं मी आहे बघा. नाहीतर मी काय करायचं होतं. आणि तुम्ही पण माझं पाणी काढून गेलात की 3 ते 4 दिवस काय वाटत नाही. बाबांनी तिच्या तोंडावर तोंड दिले आणि किस करू लागले. 5 मिनिट किस केली. काकीने तोंड बाजूला केले आणि बोलू लागली, आता करा जोरात, करा जोरात असे बोलू लागले. बाबांनी स्पीड वाढवली आणि जोरात करू लागले. बाबा बोलू लागले, घे धक्के, मला माहीत आहे तुला काय पाहिजे आहे ते. असं म्हणत त्यांनी काकीच्या बॉलवर हात फिरवू लागले. तसे स्पीड पण वाढवली. बाबा जोरात करत होते. 20 मिनिट एकसारखे करत होते. दोघेही घामाघूम झाले होते. काकी ओरडत होती. रूममध्ये मोठमोठ्याने मांड्यांचा आवाज येत होता. काकी पण ओरडत होती. बाबा बोलले की माझं येणार आहे पाणी. काकी बोलली, ती तुमचीच आहे आता, सोडावं अहो, त्यात सोडावं अशी बोलू लागली. ती ओरडू लागली मोठमोठ्यानं. बाबा पण जोरात दणके देत होते. तसे पहिला काकीने पाणी सोडले आणि शांत झाले. लगेच बाबांनी पण पाणी सोडले आणि बाबा पण शांत झाले. बाबा काकीच्या अंगावर पडले. तिथून 5 मिनिटांनी उठले आणि परत त्यांनी शॉट काढले. तसे त्यांनी त्या दिवशी 3 शॉट काढले आणि काकीचे पाणी 4 वेळेला काढले. कशी वाटली स्टोरी? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.